काय आहे? मी मगाशी सांगितलं ना, तर रडण्यासारखं काही नाहीये. रडून उगाच त्रास कशाला करून घ्यायचं? मला हे नाही थांबवता येते विहंग. ते काही नाही, तू आत्ताच्या आता उठ आणि जाऊन आराम कर बघू. काय झालंय? मंजिरीचे काका आलेत. असे अचानक? त्यांनाही नेमकं आजच यायचं होतं. बरं, त्यांना सांगितलं सगळं? ठीक आहे, ही वेळ निघून जाऊ दे, पुढचं पुढे बघू आपण. काय विचार करत असतील ते विहंग? यांनी एवढ्या विश्वासानं त्यांची मुलगी आपल्याकडे सोपवली, त्या मुलीचे हे असे हाल. हे सगळं कशामुळे झालं हे जर त्यांना कळलं ना, तर काय म्हणतील ते विहंग? मला काही सुचतच नाही आता. मावशी, काळजी करू नकोस, मी आहे ना, बघतो सगळं. मी गोव्याहून पुण्याला चाललो होतो. म्हणलं पुण्याला जाता जाता कोल्हापूरमध्ये येऊन तुम्हा लोकांना भेटावं. नाही, मला काहीच माहिती नाही हे असं काही झालंय म्हणून. म्हणजे मी दुपारी फोन केला होता, पण काय झालं माहिती नाही. अचानक कट झाला आणि नंतर बंदच झाला. होतं असं कधी कधी, म्हणजे आपण नाही काही करू शकत. नाही, तशी आमची पोरगी जरा नाजूकच आहे. म्हणजे ऊन वगैरे सोसत नाही तिला. मला शालिनीताई म्हणाल्या की ती खरेदीसाठी बाहेर गेली होती. उन्हातानात फिरली असेल खरेदीसाठी, मग साहजिक आहे. खोटं बोलते आई. काय? मंजिरी दुपारी खरेदीला गेली नव्हती. तिच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. सत्यजितराव, तुम्ही म्हणजे शालिनीताई कशाला? मला नाही माहिती माझी आई तुमच्याशी का खोटं बोलली, पण मी तुमच्याशी खोटं बोलू शकत नाही. मंजिरीचा गुन्हेगार मी आहे. का? म्हणजे काय झालंय नक्की? विश्वास नाही ठेवला मी तिच्यावर. रागाच्या भरात वाटेल तसं बोललो, या मुलीला माझ्या घरात आता जागा नाही. आणि मग ही वेळी खरंच दिवसभर बाहेर जाऊन उभी राहिली. म्हणूनच हे सगळं तुम्ही काय बोलताय? मंजिरी झोपलेली नाहीये, ती बेशुद्ध आहे. इथपर्यंत सगळ्या गोष्टी, मला मंजिरीला या परिस्थितीत... हे बघा, मला तुमच्याशी आता काही बोलायचं नाही. फक्त माझी मंजिरी शुद्धीवर येण्याची वाट बघतोय. माफी मागायची तिची. मला खरंच नाही बोलता येणार तुमच्याशी आता. जावई बापू, खरं बोललात, आवडलं. पण जे काही घडलंय ते सहजासहजी विसरण्यासारखं नाही. आपण याविषयी नंतर बोलूच.
प्लीज माझ्यावर एवढी चिडू नकोस आई. मी रागावलेली नाहीये सत्यजित, पण तुझं जे रूप कधीच दिसू नये असं मला वाटत होतं, तेच रूप तू दाखवून दिलंस. माझी सगळ्यात मोठी भीती खरी करून दाखवलीस. यांचंच रक्त आहे तुझ्यात, पण मी घडवला होता तुला. मूर्ती बनवताना माती स्वच्छ करून 4-5 वेळेला चाळण मारून घेतो, तसे संस्कार केले होते मी तुझ्यावर. शेवटी त्या मूर्तीमध्ये यांचं रक्त मिसळलंच. नाही आई, तुलाही माहित आहे मी बाबांचा किती द्वेष करत होते. पण शेवटी वागलाच तसंच. तू सांग ना मलाही, मी काय प्रायश्चित्त घेऊ माझ्या वागण्याचं? सांग ना. आपलं प्रायश्चित्त आपलं आपण शोधायचं असतं सत्यजित. तू आज दिवसभर कुठे होतास ते अजूनही मला सांगितलेलं नाहीयेस. पण जिथे कुठे होतास स्वतःला खूप क्लेश करून घेतलेस. खूप शारीरिक त्रास करून घेतलास, हे कळतंय तुझ्याकडे बघून. पण हे सगळं करून आतलं वादळ शमलंय. माहित नाही. शमणारच नाही ते. दमलेलं थकलेलं शरीर उद्या पुन्हा ताजं होईल. पण मग तू सांग ना आई, मी काय करू? मी कुठेही पळालो, कुठेही गेलो तरी ते वादळ शेवटी मला घेरणारच, कारण ते माझ्या हात आहे. मग पळणं थांबव बाळा. जा, अंबाबाईच्या देवळात जाऊन बैस. तिच्या पायाशी झोकून दे स्वतःला. कदाचित तिथेच तुला तुझं प्रायश्चित्त सापडेल. ही आई तुला ह्यापेक्षा जास्त काहीही सांगू शकत नाही. तीच आई तुला मार्ग दाखवेल. मंजिरी, तुला कायमचं असं झोपवून ठेवता आलं तर किती बरं होईल ना.